सुरत म्हणजे आपला मुरुम असतो तसा, आणि याचे लेअर असतात म्हणजे असं पट्ट्या पट्ट्या असतात. म्हणजे आपली उत्पत्ती जी झाली आहे भारताची, म्हणजे भारत जेव्हा युरेशिया आशिया आणि रशिया सगळं नदी खजाना पूल आहे. तिथून आपण आता पलीकडे जातो. रिमूव्ह केलं परिसरातून रात्री मिळालं तिथे मागच्या प्रलयाची बरेचसे गाड्या तिथे कंटेनर गाड्याचंच काम करतात. मी सारखंच होत राहतं आणि होतच राहतं कारण आम्ही निसर्गाच्या पुढं निसर्ग आहे. लाईन लागलेली आहे ही बहुतेक टोलची असावी. बऱ्याच उशिरापासून ती दिसते. लोक बाहेर उतरत नाही. ते चालतही चालतं. रॉंग साईडने घालू शकतो पण घालू पण नको. करून घालणारच नाही आता कारण जर करून गाड्याला दाबता येणार ना कारण ह्या गाड्या कटतो बोनेट टू बंपराचे उभे रिस्क कशाला घ्यायची. गाडी बाहेर पडल्या त्याचा कुठला तरी दिवसाने व्हाईट पट्टर पांढऱ्या पट्टीच्या आज जिंदाबाद. कार्यक्रमच सेट आहे तुमचा. मग आता इथं थोडं रिस्की आहे पण काढू लागेल. इथे साईडनं पाय टेकत नाही पण साईडने टेकतो. ओके डन. तर कल्पेट सापडलेलं आहे बहुतेक. एक वाहन होताना पाहताना पडलेलं आहे. गॅप भेटलेली आहे. गाडी काढली लक्ष ठेवून करायचं टेन्शन नाही. पचकाला गाडी बाहेर नाही काढायची निवांत.
तर तिथपर्यंत सगळी लाईनच आहे. छोटी गाड्यांना तर फायदा होईल. तुम्ही जरी ट्रेनने यायचं म्हटलं काय तुम्ही गाडी घेणार आहे ऑनलाईन करून आपली गाडी आपला रस्ता आपला परत घडले. हो भाई साहब यांनी सगळंच फुल केले. आधी देणार गाड्या. तर नमस्कार मंडळी, अशा प्रकारे केदारनाथमध्ये आपण आलेलो आहोत आणि ट्रॅफिक म्हणजे एकदम भारी आहे. 6 किलोमीटरचं रांग आहे मागे. तर या अर्ध्याहून जास्त वंडरलेस आले, देवाला कोण नाही आले, त्यामुळं गर्दी अशीच होणार, अजून वाढणार आहे लोकसंख्या वाढली का. त्यामुळं वेळ काळ बघून तुमचं प्लॅन करा कसं आहे. जी बारीक गाडी आपण तयारीत होतो, पटकन टोपी काढली, हेल्मेट ठेवून दिला बाजूला, पाणी वगैरे पिलं आणि थोडं थांबणारच नव्हतं मला. आता खूप किती वेळ लागतो. तर मित्रांनो, माझ्या मागे जे दिसतंय हे देवप्रयाग आहे खाली, जिथे अलकनंदा आणि भागीरथी एक होतात. दोन्ही नद्यांचा रंग वेगळा आहे. त्या एक होऊन पुढे जातात आणि ही आपली गंगा मैया जी पुढे एक होते ती. तर जी नदी वरून येते ग्लेशियर्समधून म्हणजे हिमालयातून ती शुद्ध आहे, पांढरी शुभ्र आहे. आणि जी नदी गावातून येते म्हणजे सेटलमेंटमधून, आपल्या तर कशी भात कसर गेली का लाल पाणी येतं ओढ्यांना, तशी ही सेटलमेंटची ह्या दोन्हींचा रंग इथे एक होतो. आणि आपण उद्या तिथे जाणार आहे कारण आपल्याला आज लवकरात लवकर वर पोहोचायचं, त्यामुळे भेटू. तिथे दगड पडलाय आणि हॉर्न मारायचा नाही म्हणतात कारण आवाजाने ते येतं खाली. कुठली सिच्युएशन असते, तुम्ही एकदा घाबरला की सगळा विषय वेगळा होतो. घाबरू नका. बरेच थांबले होते, हॉर्न मारायचा नाही कारण व्हायब्रेशन असतात. म्हणजे DJ वाल्या घराचे भांडी असतात तसे दगड ठिसूळ तुम्हाला म्हणल्याप्रमाणे. आणि एकदा सुटला की सुटला, ते आता दिवसभर ते पडत राहणार, ते काढणार सगळी लाईन बघतो माझ्यामध्ये कसं चालू करतो. आणि बोले बाबा आपल्या सोबतच एकदापासून असेच सोबत राहते शेवटपर्यंत. आणि तुम्हाला सर्वांची आशीर्वाद तर आहेत. त्यामुळे आपण यात्रा सुखकर आणि सुंदर प्रकारे ही आता आपण जी क्रॉस करतो ही अलकनंदा आहे. ही जी ग्लेशियर्समधून येते म्हणजे बर्फातून येते. हा संगम प्रत्येक नदी आणि नक्की बघायचा सुंदर संगम. दोन नद्या एक होतात. चेक ना काय पोलीस आणि इथं काय चांगलं केलं थांबून ठेवलं आपल्याला एक साईड भेटली. प्रयत्न करू प्रयत्न करू सायकल खूप बरी पडते. म्हणजे बारकी गाडी तर त्यावेळी चांगलीच आहे, पण त्याच्याहून भारी सायकल आहे कारण उतरून बाजूला घेता येते. कशी आपली गाडी तशी करता येत नाही. हे मोठ्या गाड्यांचं कसं लाईनीच्या लाईन लागल्यात म्हणजे बंपर टू बोनेट विषय संपला. त्यात आपले पॅनियर मोठे आहेत त्यामुळे आपण कोणाला त्रास देत नाही आहे. आणि इथलचे पोलीस खूप कॉपरेटिव्ह आहे, म्हणजे रागवत नाही, एकदम हसतमुखाने सांगतात. आपल्यासारखे 2-3 पुलिस टाकले ना महाराष्ट्र किंवा पुण्यातले मजा देऊन जाईल.
आहे केदारनाथ आणि आपलं ठरल्याप्रमाणे आपण दर 200 किलोमीटर थांबतोय. पण इथं हाय अल्टिट्यूड 100 किलोमीटर आपण थांबतोय. तर अजून तुम्हाला गंमत दाखवतो, म्हणजे मॅप कसा मदत करतो तुम्हाला. तर आपण हा मॅप लावला आहे, तर इथे जिथे निळं दिसेल तिथं ओके ओके असतं आणि ते खाली पण येण्यात येतं. आपण युजली बघतो ते, पण त्यात एक गंमत दाखवतो तुम्हाला. जिथे लाल दाखवतात मागे लाल होतं, तर लालचा अर्थ काय, तिथे सगळी सिटी आहे, म्हणजे सगळे मोबाईल आपले ट्रेस होतात गुगलला. तर जिथे जास्त गर्दी तिथं काहीतरी खायला प्यायला भेटेल हे लक्षात ठेवा, कारण शहरात घुसताना गाड्या स्लो होतात, त्याच्यामुळे हे लक्षात ठेवायचं. आणि दुसरी अजून एक गोष्ट, GPS ला मोबाईल लावताना मोबाईल वेगळा लावा, कारण तर रेग्युलर मोबाईल लावला तर सारखा वाजत राहील, मेसेज येतील. आणि नवीन सिम कार्ड घ्या. मी याच्या आधी हे सिम कार्ड घेतले जिओचं, फक्त माझ्या बायकोकडे याचा नंबर आहे, बाकी कोणाकडे नाही. त्याच्यामुळे याचा अजिबात डिस्टर्ब नाही, लावून द्या तर विषयच संपला. बॅटरी पण खूप चालते. आणि अजून एक विषय, आपली गाडी खूप हेवी आहे आणि ती साईड स्टँडवर होते, कारण मेन स्टँड लावता येत नाही. तर साईड स्टँडला जुगाड काय, आपण येताना हे अर्धा इंचाचं पाईप लावला होता आणि प्लस ही पट्टी घेऊन फिरतो, कारण जमीन अनिवन असेल तर पाय जाऊन जी पडेल आणि उचलता येणार नाही. त्याच्यामुळं ह्या दोन गोष्टी लक्षात ठेवायच्या. नमस्कार मंडळी, आपण आता श्रीनगरला थांबलो. अजून 100 किलोमीटर पुढे जायचं आहे. जराशी भूक लागली, आपण आता मोमो ऑर्डर केली. वेज मोमो आपल्याला खूप आवडतं आणि थोडा चहा. आणि आता काही इक्विपमेंट वगैरे काढणार नाही, कारण आपण थांबणार नाही, लगेच निघणार आहे. तर हे आपले गरमागरम मोमो आलेले आहेत. आता एक खातो आणि पुढे लगेच निघतो. रुको दीदी, एक चूतिया था गाड़ी वाला साइड मार गया भैया, एक स्विफ्ट डिजायर वाला था जाली आके इस साइड आपण त्यांना मदत करतो पहिले. आणि ताई पण होत्या बरोबर. ह्यानंतर दिसलं मला, कारण उलट्या होत्या होत्या. त्यांच्या गुडघ्याला ड्रेसिंग, हाताला खूप लागले आणि इथे चेहऱ्याचा जो दात आहे ना तो ओटात गेला. तर होटाला त्यांना औषध दिलं. भाऊंची पॅन्ट फाटली, इथे लागले, इथे खूप लागलं हात. आणि आता आपण त्यांना सगळं ओके केलं. दादा कैसा लग रहा है? ओके ओके ना, दिक्कत मत करो, है मैं आगे आगे मिलते हैं फिर, ठीक है? ओके चलो. चालू आहे आणि तो एका टायमाला एकच मोठी गाडी येते आणि बाकी गाडी बाजूला. समोर बरीच मोठी लाईन दिसते. कसं होतं आपल्याला जाऊ शकत नाही दुसरी गाडी. तर एकंदरीत असं केदारनाथ निसर्ग खूप सुंदर घेतला, पण त्या निसर्गाला काय मर्यादा आहेत आणि दरवर्षी होतं आणि होणारच आहे अजून पुढं. असंही होईल की रस्ताच राहणार नाही पुढं. आपण हळूहळू चाललं आणि सांगितल्याप्रमाणे गाडी लई नाही पळवायची, मोसम नाही सोडायचा आणि निवांत. आता ते साईड आता कसं पडलं, त्याची स्पीड 50 वर होती. बुलेट गाडी आहे, वजन आहे, टाकी फुल आहे पेट्रोलची, मागे एवढी पळून नाही किती पुढच्याचीच होती ती जागा. अजून कमी स्पीड नाही लागून मित्रांनो. तो समोर दिसतोय तो हिमालय आहे. वातावरण खूप क्लिअर आहे, क्लिअर दिसतंय हिमालय, बर्फही दिसतंय. जे भारी नजर आहे ना, वो विषयच संपला. काही नको विषय आपल्याला आता परत विषयच एंड. म्हणजे ह्या सीझनला क्लिअर वातावरण आणि हिमालयाचं दर्शन बाबाजी का आपण 32 किलोमीटर लांब आहोत. मधल्याच्या गावाचा रस्ता आहे, सगळं चिखल आहे. गाडी इकडे तिकडे होते, आपण एकदम निवांत 15-20 तास भारी चिखल म्हणजे कळते गाडीला एका साईडला उडते आणि त्यात असे खड्डे आहेत मोठे मोठे, डायरेक्ट ड्रॉप आहेत. निवांत काही घाई नाही करायचं, निवांत आहे. घाईघाईत येऊच नका. केदारनाथला यायचे ना तर घाईघाई येऊच नका गाडीला. बसमध्ये बसा आणि असतो बसून त्यांना मला बसून घाई लागली. याची गाडी
फायनली आपण सोनप्रयागला आलोय आणि उद्या केदारनाथला जाणार आहे. तर गंमत अशी, तुम्हाला जे GPS वर टाइम वगैरे दाखवतं ते काय खरं नाही. इथं डिपेंड अपॉन टाइम आणि सिच्युएशन, ट्रॅफिक वगैरे खूप असतं. मला 3 सांगितलं होतं, आता ऑलमोस्ट किती वाजले, आता वाजले 6:30 वाजले आणि इथे 5:10ला अंधार पडला होता. आणि मी डायरेक्ट सोनप्रयागच्या गेटवर, जय श्रीराम, गेटवर आलो. इथे गाडी लावली, दादा भेटले. दादा आपका नाम बता दीजिए. मेरा नाम अनूप है। रूम कितने में दे रहे हैं आप? वो डिपेंड करता है, आजकल 800 में हमारा। हमें कुछ कंसेशन मिलेगा? आपको कैसे से लगाया है? ओके. 1200 का रूम है। ठीक आहे. तर गरम पाणी भेटतंय. आपण सकाळी आंघोळ करून इथूनच जाणार आहे. गाडी ठेवायला जागा भेटली. गाडीचा सेफ आहे ना मेरा, त्यांनी पूर्ण परमिशन आहे, कॅमेरे वगैरे सगळे आहेत. तर गाडी ठेवायला भेटू परत. नमस्कार मंडळी, आता आपण केदारनाथला आलो आणि सोनप्रयागला मी चालत आलो पुढे जरा 2-3 गोष्टी विचारायच्या होत्या. तर इथे सगळ्यात चांगलं जेवण इथे भेटतं. हे जे सैनिक हॉटेल आहे, तुम्ही सोनप्रयागकडे जाताना डाव्या हाताला आहे. तर तुम्ही रात्रीचा आला तर इथे नक्की जेवा. खूप सुंदर जेवण असं म्हणतात. आता मी अजून बुक केलं आहे, बघूया कसं आहे आणि खाऊया. स्वस्त आहे, 150 रुपये थाळी आहे आणि त्याचं चालू करायचं तंदूर रोटी वगैरे. आणि आता आपण आलं की बोलतच नाही. तर आता आपली थाळी आलेली आहे. तर इथे एक कढी आहे पहिले, मस्त एकदम. मी आता जस्ट चमच्याने खाऊन बघितली. त्याच्यानंतर बटाट्याची भाजी आणि इथे डाळ आहे मस्त. 2 तंदुरी रोट्या आणि राईस और रोटीच्या इथे मिळ जात आहे ना, ठीक आहे, डबल होतात परत. तर खूप भारी आहे. 150 रुपये जेवण इथेच जेवा. इकडे पैसे घालू नका, तुम्हाला ओढून देते हॉटेलवाले. म्हणजे आपल्या कुर्ल्याला उतरल्यासारखं, इथं राहू इथं राहू, इथं चव आहे तिथंच खायचं. आपण आता भाजी खातोय. एक नंबर चव आहे, नक्की ट्राय करा. इथे आले की सोनप्रयागला. आणि कसं लागतं मला नक्की सांगा. म्हणजे खरं जेवण कुठे भेटतं. आपण सकाळी कसं हरिद्वारचं सांगितलं, कचोरी कुठे चांगली, तसं सोनप्रयागचं खरं जेवण कुठे स्वस्त चांगलं. त्याच्यामुळे इथेच येऊन खा.